नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABC एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो। इंग्लिशमध्ये कॉमन एरर्स खूप जास्त महत्त्वाचा असतो। कॉमन एरर्स, दिलेला कॉमन एरर हा कोणत्या चॅप्टरवर आहे हे सांगता येत नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्या चॅप्टर्सचे कॉमन एरर्स कव्हर करायचे आहेत। तर हे जे लेक्चर आहे हे नॅरेशनवर आहे। नॅरेशन एरर्स म्हणजे नॅरेशनचे कॉमन एरर्स, नॅरेशनवर स्पॉट द एरर, ठीक आहे ना। हा पार्ट 1 आहे। असे आपण सगळे पार्ट्स घेऊ आणि सगळे चॅप्टर्स कव्हर करू, ठीक आहे ना। ही सिरीज पाहत राहा। पहिला प्रश्न आहे, आय सजेस्टेड दॅट श्रुतिका शुड स्टे हियर। हा झाला आहे ना, ए बी आणि सी एका वाक्याचे 4 भाग केलेले, ठीक आहे ना। MPSC मध्ये इतके मोठे प्रश्न राहतात। आता जर तुम्ही IBPS म्हटलं तर ह्यात 5 ऑप्शन्स राहतात, हा ABC, आणि जर एरर नसेल तर मग डी लिहायचं। एरर म्हणजे चूक, ठीक आहे ना। जर या वाक्यात कुठेही एरर नसेल तर मग नो एरर लिहायचं। IBPS ला 5 ऑप्शन्स असतात, TCS आणि MPSC ही 4 ऑप्शन्सवर येतात, ठीक आहे ना। आणि म्हणून तुम्हाला पक्का माहित पाहिजे की कुठे चूक आहे कुठे चूक नाही। आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉमन एरर्स हे कोणत्या चॅप्टरवर येते हे पेपर सांगत नसतो, ठीक आहे ना। समजा तुम्हाला एक 5 मार्क्सला कॉमन एरर्स आलेले आहे तर ते टेन्सचे सुद्धा राहू शकतात, ते मॉडल ऑक्झिलरी वर्बचे सुद्धा राहू शकतात, प्रिपोजिशनचे, आर्टिकल्सचे, नाउन्सचे, म्हणजे पार्ट ऑफ स्पीचच्या कोणत्याही टॉपिकचे, किंवा कंडिशनल सेंटेन्सेसचे, डिग्रीचे, असे नॅरेशनचे, कोणतेही ते राहू शकतात। म्हणून तुमचाच अभ्यास संपूर्णतः असावा, ठीक आहे ना। पूर्णतः अभ्यास आपण करायला पाहिजे। आय सजेस्टेड, यात काही चूक आहे का नाही? आय सजेस्टेड नंतर दॅट लागलेला आहे, काही चूक नाही आहे, कारण तो कंजंक्शन्स असतो, बरोबर आहे, कंजंक्शन आहे, बरोबर आहे। आय सजेस्टेड दॅट श्रुतिका शुड स्टे हियर, ओके, श्रुतिका थांबली पाहिजे या ठिकाणी। ॲट नाईट, रात्रीला, इफ शी गॉट लेट बट शी डज नॉट पे एनी अटेन्शन टू माय सजेशन्स, म्हणजे मी सजेशन दिलं की श्रुतिका आज थांबली पाहिजे पण तिने माझ्याकडे लक्ष दिलं नाही, बट शी डज नॉट पे, या डज वर आपल्याला डाऊट आला पाहिजे। का आला पाहिजे? कारण सजेस्टेड म्हटलेलं आहे म्हणजे V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे। त्यानंतर स्टे हिअर ॲट, इफ शी गॉट लेट, जर ती लेट झाली, गॉट सुद्धा V2 आहे। मग जर एका वाक्यात इथे V2 आहे, इथे V2 आहे, तर इथे डज लावून चालणार का? नाही, इथे सुद्धा तुम्हाला डीड आला पाहिजे, डीड लिहिलं पाहिजे तुम्ही, म्हणजे बट शी डीड नॉट पे एनी अटेन्शन टू माय सजेशन्स, ठीक आहे ना। मी तिला सुचवलं की तू आज रात्री थांबून जा या ठिकाणी, तुला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, पण तिने मला माझं काही ऐकलं नाही, ठीक आहे। आणि म्हणून हे पास्ट मधला सेन्स दाखवतो, पास्ट मधल्या वाक्यामध्ये डज हे लागत नाही का? कारण डू किंवा डज हे प्रेझेंट टेन्स मधले, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले हेल्पिंग वर्ब्स आहेत। सिंपल पास्ट मधला हेल्पिंग वर्ब कोणता आहे तर डीड आहे, तो एकच आहे, म्हणून तो दोन्ही ग्रुपला लागतो। जर करता A ग्रुपचा असेल तर डू लावायचा, जर करता B ग्रुपचा असेल तर डज लावायचा, आणि पास्ट जर असेल तर मग करता कोणत्याही ग्रुपचा असो तुम्हाला डीड लावायचा आहे, ठीक आहे ना। हे हेल्पिंग वर्ब्स आहेत, लक्षात ठेवायचं। आणि म्हणून या B मध्ये चूक आहे। मग B मध्ये चूक आहे, B आपला ऑप्शन आहे। पेपरला तुम्हाला आन्सर ऑप्शन्स असे येणार 1 2 3 4, ठीक आहे। MPSC असेल तर 1 2 3 4 येणार, TCS असेल तर ABCD येणार, ठीक आहे ना। आणि IBPS असेल तर तरी सुद्धा 1 2 3 4 किंवा ABCD येणार। आता या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे की या ठिकाणी ABCD असंच लिहिलेलं असेल बा, असं कंपल्सरी नाही आहे, ते असं CDAB असंही राहू शकते। मग आपली चूक कुठे आहे? चूक आहे इथे B मध्ये, तर मग B कुठे आहे बघायचा, B आहे 4 मध्ये, मग आपलं उत्तर 4 करेक्ट आहे। B आहे म्हणून 2 करेक्ट नाही आहे, म्हणजे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। नंतरचा प्रश्न बघा, ही आस्क्ड मी, ओके, ही आस्क्ड मी व्हाय हॅड आय गॉन, ओके, टू द सिनेमा लेट नाईट। त्याने मला विचारलं की तू लेट नाईट सिनेमाला का गेला, इन स्पाइट ऑफ हिज क्लिअर इन्स्ट्रक्शन्स, ठीक आहे ना, या पद्धतीनं त्याच्या इन्स्ट्रक्शन्स असून, ठीक आहे ना। आता ही आस्क्ड मी व्हाय हॅड आय, तुम्ही
एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा आपण कोणताही प्रश्न तयार करतो, मेक अ WH क्वेश्चन किंवा कोणताही व्हर्बल क्वेश्चन तयार करतो, तेव्हा तुम्हाला व्हाय आर यू डुईंग, व्हाय आर यू डुईंग धिस वर्क, व्हाय आर यू डुईंग धिस वर्क, तुम्ही हे काम का करत आहे, असंच ना, बरोबर आहे ना. म्हणजे WH वर्ड आधी पाहिजे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब पाहिजे, मग सब्जेक्ट पाहिजे, WH वर्ड आहे की नाही. WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर मग सब्जेक्ट. तुम्ही असं नाही लिहू शकत प्रश्न व्हाय यू आर डुईंग दिस, नाही. व्हॉट आपण म्हणतो ना, एक प्रश्न कॉमन आहे, लहानपणी आपण ऐकत आलेलो आहे, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. तर इथूनच आपल्याला एक लिंक लावून घ्यायची डोक्याला, की या ठिकाणी व्हॉट नंतर काय आलं, व्हॉट युअर नेम इज आलं का, नाही. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट म्हणजे WH वर्ड, ठीक आहे ना, कोणताही WH वर्ड जो येईल तो, त्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे, मग सब्जेक्ट लिहायचा आहे. समजलं का. म्हणजे तात्पर्य काय, जेव्हा आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करतो तेव्हा हेल्पिंग वर्बने वाक्याची सुरुवात करतो, WH करतो तेव्हा व्हर्बल क्वेश्चनच्या आधी WH वर्ड येतो, असा. समजलं. पुन्हा सांगतो, पुन्हा लक्ष द्या. मी जर म्हटलं असेल व्हेन डीड यू कम, तू केव्हा आला, हा झाला प्रश्न करेक्ट. का, कारण व्हेन नंतर WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे आणि मग सब्जेक्ट आलेला आहे, हा झाला करेक्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट क्वेश्चन असेही प्रश्न पेपरला येतात, किंवा मेक अ करेक्ट क्वेश्चन असेही प्रश्न पेपरला येतात, किंवा मेक आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स मध्ये सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे ना. जर तुम्ही ह्या प्रश्न व्हेन नंतर आधी यू लिहिला, व्हेन यू डीड आणि हा डीड इकडे लिहिला, व्हेन यू डीड कम, जर तुम्ही असं लिहिलं तर वाक्य चुकते. म्हणजे वाक्य म्हणजे प्रश्न चुकतो आपला, प्रश्न असे नसते लिहिले जात. व्हॉट यू डीड कम नाही, सॉरी, व्हेन यू डीड कम नाही, व्हेन डीड यू कम. तुम्ही कधीही बघा, कधीही कोणताही प्रश्न जेव्हा असतो WH क्वेश्चन, तेव्हा WH वर्ड असतो आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब असते. समजलं. पण जेव्हा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतो आपण, जेव्हा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करतो, तेव्हा WH वर्ड नंतर सब्जेक्ट पहिले असते आणि मग हेल्पिंग वर्ब असते. हां, लक्ष द्या. इथे हे जे स्ट्रक्चर आहे, व्हाय हॅड आय, याच्याऐवजी व्हाय आय हॅड असं पाहिजे होतं, व्हाय आय हॅड. तुम्ही म्हणाले कसं, याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे का, नाही. जर क्वेश्चन मार्क असेल तरच तो क्वेश्चन आहे. इथे जरी व्हाय वाक्यामध्ये विचारला, पण तो प्रश्न नाही आहे, प्रश्न त्याने स्वतःला विचारला असेल, त्याचं हे इनडायरेक्ट सेंटेन्स आहे. इनडायरेक्ट करताना तो प्रश्न नसतो, आणि जर प्रश्न नाही आहे तर WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब लागणार नाही, सब्जेक्ट पहिले येणार. झाला मुद्दा क्लिअर. पुन्हा सांगू बघा. मी जर म्हटलं असेल व्हाय डू दे गो, ते का जातात, व्हाय डू दे गो. आपण शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे, तो क्वेश्चनच आहे, आणि म्हणून आपण WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब घेतला आणि मग सब्जेक्ट घेतला. हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा सब्जेक्ट आहे. समजलं. क्वेश्चन मार्क आहे म्हणून WH वर्ड घेतला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतला आणि मग सब्जेक्ट घेतला. पण जर इथे क्वेश्चन मार्क राहिला नसता, त्या डायरेक्ट सेंटेन्समधून इनडायरेक्ट केलं असतं, तर मग व्हाय नंतर सब्जेक्ट व्हाय दे आणि डीडचं डू, व्हाय दे डू गो असं आलं असतं. समजलं. आणि इथे फक्त फुल स्टॉप असतं बघा, कुठेतरी शेवटी फुल स्टॉप आहे. इथे जरी व्हाय आहे, पण तरीही या व्हायने मात्र प्रश्न दाखवलेला नाही आहे. तो प्रश्न नाही आहे म्हणून हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. तो प्रश्न असता तर मग हे स्ट्रक्चर बरोबर राहिलं असतं, व्हाय हॅड आय. पण इथे काय पाहिजे, व्हाय आय हॅड पाहिजे. समजलं. पहा कसं आहे, हेल्प म्हणजे प्रश्न असेल तर WH वर्ड,
नंतर मग हेल्पिंग व्हर्ब, नंतर मग सब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क तिकडे येतोच शेवटी. पण जर तो प्रश्न नसेल, तो डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच केलेला असेल तर WH वर्ड नंतर सब्जेक्ट पहिले लागतो, नंतर हेल्पिंग व्हर्ब लागतो आणि शेवटी फक्त फुल स्टॉप येतो. क्वेश्चन मार्क देता येत नाही, कारण तो क्वेश्चन आहेच नाही ना. समजलं आता हे. आणि म्हणून या ठिकाणी व्हाय आय हॅडच्या ऐवजी इथे काय पाहिजे होतं, व्हाय हॅड आयच्या ऐवजी व्हाय आय हॅड पाहिजे होतं. हे डोक्यात पक्क बसवा, कारण याचंच काम आहे आपल्याला. असेच प्रश्न लिहायचे आहे आपल्याला, ठीक आहे ना. आणि कोणता प्रश्न सांगता येत नाही. ही इन्फॉर्म मी, ठीक आहे. दॅट आहे कंजंक्शन, बरोबर आहे. ही इन्फॉर्म मी. आता यासाठी तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पक्क असलं पाहिजे. तुम्ही एकदम जर या व्हिडिओवर आले असाल तर तुम्हाला काहीही समजणार नाही. त्यासाठी तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स जो आहे, हे चॅप्टर जो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट, याला आपण म्हणत असतो नॅरेशन. तर हे चॅप्टर पूर्ण असलं पाहिजे, त्याचा अभ्यास तुमचा पूर्ण असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे लेक्चर समजेल. पहिल्यांदाच लेक्चर बघत असाल आणि हे बघत असाल तर समजणार नाही. ही नेक्स्ट स्टेप आहे, नेक्स्ट टू नेक्स्ट स्टेप आहे ही, ठीक आहे ना. चलो, म्हणून मी अशी अपेक्षा करतो की हे लेक्चर बघताना तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच झालेलं आहे, कुठे झालेलं असो, ठीक आहे ना. ऑनलाईन, ऑफलाईन, आमच्याकडे, दुसऱ्या शिक्षकांकडे, कुठे झालेलं असलं पाहिजे, ठीक आहे ना. चलो, ही इन्फॉर्म मी दॅट आवर कॉलेज वुड रिमेन क्लोज्ड टुमॉरो ऑन अकाउंट ऑफ होली फेस्टिवल. ही इन्फॉर्म मी म्हणजे हे इनडायरेक्टच आहे. ही इन्फॉर्म मी दॅट वापरला आपण कंजंक्शन, म्हणून ते इनडायरेक्टच आहे. आवर कॉलेज वुड, हा V2 आहे म्हणून समोर वुड लिहिला, म्हणजे हेही बरोबरच आहे. ही इन्फॉर्म मी दॅट आवर कॉलेज वुड रिमेन, इथपर्यंत बरोबर आहे. वुड रिमेन क्लोज्ड टुमॉरो ऑन अकाउंट ऑफ होली फेस्टिवल. होळी आहे उद्याची, म्हणून आपलं कॉलेज बंद राहील. आता मला सांगा, तुम्ही जर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास केला असेल तर काही शब्द बदलतात. टुमॉरोचं काय होते, द नेक्स्ट डे. समजलं. धिसचं काय होते, धिसचं दॅट होते. ॲमिझारचं वॉज वेअर. आता हे सगळे नियम आहे, हे तुम्हाला पहिले शिकून घ्यावं लागेल, ठीक आहे ना. वाटल्यास मी तुम्हाला एखादी लिंक पाठवून देईल या डिस्क्रिप्शनमध्ये, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तो चॅप्टर पूर्णतः समजून जाईल. असो, इथे टुमॉरोच्या ऐवजी द नेक्स्ट डे पाहिजे होतं, किंवा जर तुम्हाला द नेक्स्ट डे लावायचं नसेल तर मग ऑन द टुमॉरो, ऑन द ORROW TOMORRRW पेपरला आलेला प्रश्न आहे, ठीक आहे ना. इथे एकतर ऑन द टुमॉरो किंवा मग द नेक्स्ट डे, ठीक आहे ना, असं आलं पाहिजे होतं. टुमॉरोच नसते पाहिजे. हे तुमच्यापैकी भरपूर लोकांना हे समजलंही असेल की हा सर बरोबर आहे, टुमॉरो नाही पाहिजे, द नेक्स्ट डे पाहिजे, एक्स्ट्रा डे नाही पाहिजे, द प्रिव्हियस डे पाहिजे इनडायरेक्टमध्ये, ठीक आहे ना. आणि म्हणून बी मध्ये चूक आहे. मग तुमचे जे ऑप्शन्स असतील 1 2 3 4 पैकी जिथे बी आहे ते उत्तर करेक्ट, ठीक आहे. चलो, नंतर बघा, ऑन रिचिंग द स्टेशन, ही फाउंड दॅट ही लेफ्ट पेपर्स इन द ड्रॉइंग रूम. ऑन रिचिंग द स्टेशन ही फाउंड दॅट ही लेफ्ट द पेपर्स. ही फाउंड आहे ना, पास्ट टेन्स आहे ना, इथे मग ही हॅड लेफ्ट पाहिजे. ही हॅड लेफ्ट द पेपर्स इन द ड्रॉइंग रूम. समजलं ना. इथे कसं असते, ऑन रिचिंग द स्टेशन ही फाउंड दॅट ही हॅड लेफ्ट. ही त्या ठिकाणी ऍक्टिव्ह मध्ये ही हॅज लेफ्ट असेल, ही हॅज लेफ्ट. ऍक्टिव्ह मध्ये काय असेल, ही हॅज लेफ्ट. पॅसिव्ह मध्ये काय, सॉरी, डायरेक्ट स्पीच मध्ये काय पाहिजे, काय असेल, ही हॅज लेफ्ट. आणि पास्ट मध्ये काय होईल, त्याचं काय होईल मग, इथे इनडायरेक्ट मध्ये ही हॅड लेफ्ट, इथे हॅड पाहिजे. आणि म्हणून उत्तर नंबर बी करेक्ट आहे. ही रिक्वेस्टेड द टीचर टू अलाउ हिम टू गो होम ॲज ही गॉट अ सिव्हिअर हेडेक. ही रिक्वेस्टेड द टीचर, इनडायरेक्ट स्पीच आहे. ही रिक्वेस्टेड द टीचर
टू अलाउ हिम, ओके, टू नंतर V1च लागतो, हिम. टू गो होम, बरोबर आहे, टू नंतर पण गो, V1 लागेल, टू नंतर V1च, टू नंतर V1च, हे बरोबर आहे. ॲज ही गॉट अ सिव्हिअर हेडेक, ज्या पद्धतीनं इथे हॅड पाहिजे त्या पद्धतीनं इथे सुद्धा ही हॅड गॉट असं पाहिजे होतं. कारण बघा ना, याचं डायरेक्ट स्पीच कसं असेल, याचं कसं असेल डायरेक्ट स्पीच, ही रिक्वेस्टेड म्हणजे ही सेड टू द टीचर, ही सेड टू द टीचर, काय असेल ते, प्लीज, प्लीज, कारण रिक्वेस्ट म्हणजे प्लीज येणार, प्लीज अलाउ मी, प्लीज अलाउ मी, इथे हिमचं काय होते, मी, प्लीज अलाउ मी टू गो होम ॲज आय, हा जो गॉट आहे ना, ॲज आय हॅव अ सिव्हिअर हेडॅक असं असेल ते, आणि इथे डबल कॉमा पूर्ण असेल. आता मग याचं पॅसिव्ह कसं होईल, तर ही सेड टू, बघा ही सेड टूचं काय होणार, ही रिक्वेस्टेड, ओके, ही रिक्वेस्टेड द टीचर, प्लीजच्या प्लीज येत नसते, हा, अलाउ, टू अलाउ हिम, टू अलाउ, मीचं काय झालं, हिम, टू अलाउ हिम टू गो होम ॲज आय हॅव अ हेडॅक, आय हॅव अ हेडॅक, तर या आय हॅवच्या ऐवजी काय पाहिजे असते इथे, आय हॅड गॉट अ सिव्हिअर हेडॅक. समजलं का तुम्हाला? या गोष्टी समजल्या पाहिजे मित्रांनो, कारण ह्या प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट इथे होणार. इथे नुसतं तुम्हाला असं ही हॅड गॉट नाही पाहिजे, सॉरी ही गॉट नाही पाहिजे, ही हॅड गॉट अ सिव्हिअर हेडॅक, हा अभ्यास असला पाहिजे आपला. ठीक आहे, इथे सी चुकीचं आहे. मग तुमचे जे ऑप्शन्स असेल 1 2 3 4 ज्या ठिकाणी सी आहे ते उत्तर करेक्ट लिहायचं. ठीक आहे, चलो. त्यानंतर बघा, मालती आस्क्ड मी, मालतीने मला विचारलं, ओके, मालती आस्क्ड मी, प्रश्न विचारला, आस्क म्हणजे प्रश्न आहे तो. मालती आस्क्ड मी व्हॉट, ओके, व्हॉट कुड शी डू फॉर मी, व्हॉट कुड, हां बघा फरक आहे इथे, फुल स्टॉप आहे ना, क्वेश्चन आहे का, नाही, क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. व्हॉट WH वर्ड नंतर काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब, आणि मग काय पाहिजे, सब्जेक्ट, आणि मग काय पाहिजे, क्वेश्चन मार्क. कधी प्रश्न असेल तर. पण जर तो प्रश्न नसेल, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच केलेला असेल, तर मग तुम्हाला WH वर्ड नंतर लिहून टाका. हेल्पिंग वर्ब नाही पाहिजे, सब्जेक्ट पहिले पाहिजे, आणि मग पाहिजे हेल्पिंग वर्ब, आणि मग फक्त शेवटी फुल स्टॉप असलेला पाहिजे. ठीक आहे ना. मग जिथे WH वर्ड आला, WH वर्ड आला का इथं, इथे आला WH वर्ड, तर मग WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब नाही पाहिजे. कुड हा हेल्पिंग वर्बच आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब. ठीक आहे ना. इथे कुड शी नाही पाहिजे, शी कुड पाहिजे होतं. व्हॉट कुड शीच्या ऐवजी या ठिकाणी व्हॉट शी कुड असं पाहिजे होतं. डू फॉर मी. समजलं तुम्हाला हे? बघा, एक लिहून घ्या, कुठेतरी समजून घ्या की जर तो खरोखर प्रश्न असेल, प्रश्न असेल म्हणजे काय, शेवटी क्वेश्चन मार्क असेल. जर तो खरोखर प्रश्न असेल तर या ठिकाणी WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट पाहिजे असते. पण जर तो प्रश्न नसेल, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये केलेलं वाक्य असेल, तर WH वर्ड नंतर सब्जेक्ट पहिले पाहिजे आणि मग हेल्पिंग वर्ब पाहिजे. शेवटी क्वेश्चन मार्क नाही पाहिजे, समजून घ्या. फक्त फुल स्टॉप असला पाहिजे. इथे तो क्रायटेरिया पूर्ण होतो. ठीक आहे ना. WH वर्ड आहे पण शेवटी फुल स्टॉप आहे, आणि म्हणून इथे व्हॉट कुड शीच्या ऐवजी व्हॉट शी कुड पाहिजे. हे लिहून घ्या. असेच वाक्य बनवत चला, प्रॅक्टिस करत चला. प्रॅक्टिस जर नसेल तर पेपरमध्ये मार्क्स मिळणार नाही. आणि कॉमन एरर्स अशी गोष्ट असते, तो दिलेला कॉमन एरर कोणत्या चॅप्टरवर आहे सांगता येत नाही, आणि म्हणून आपल्याला ग्रामरचे सगळे चॅप्टर्स पाठ करावे लागतात, अभ्यासावे लागतात. त्यावर वेगवेगळ्या टॉपिक्सचा अभ्यास करावा लागतो. समजलं? चलो. द डायरेक्टर नोईंग ऑफ माय इंटरेस्ट, ओके, in environmental science asked me that I would like to end the national seminar. Okay. The director knowing of my interest.
इन एन्व्हायरमेंटल सायन्स, म्हणजे माझा काय इंटरेस्ट आहे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, तर ते डायरेक्टर जाणून घेत होता. आस्क म्हणजे ते प्रश्न आहे तो, ठीक आहे ना. आस्क मी प्रश्न आहे तो. प्रश्न जर असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, जर प्रश्न असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट हा कंजंक्शन लागत नाही. दॅट लागतो असर्टिव्ह सेंटेन्समध्ये. जर तो क्वेश्चन असेल त्यामध्येही तो जर हेल्पिंग, तो समजा व्हर्बल क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर हे हेल्पिंग वर्ब लागते, हे कंजंक्शन लागते. आणि जर तो WH वर्ड असेल, WH क्वेश्चन असेल तर सेम WH वर्ड आपण कंजंक्शन म्हणून वापरू शकतो. या ठिकाणी आस्क जर म्हटलं आहे, आस्क म्हटलं ना म्हणजे तो प्रश्न आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी इफ किंवा वेदर हे हेल्पिंग वर्ब लागलं पाहिजे, सॉरी, इफ किंवा वेदर हे कंजंक्शन लागलं पाहिजे. WH वर्ड असता तर WH वर्डच कंजंक्शन राहिलं असतं, पण तो नाही आहे म्हणून तो हेल्पिंग वर्ब आहे. तो काय आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि म्हणून या ठिकाणी दॅट न घेता इफ किंवा वेदर घ्यायला आपण पाहिजे होतं. वेदर, इफ किंवा वेदर, समजलं. चलो, म्हणून इथं बी चूक. द गव्हर्नमेंट वॉर्न द शॉपकीपर्स, गव्हर्नमेंटने दुकानदाराला वॉर्निंग दिली. काय दिली, दॅट इफ दे परसिस्ट, इथे गव्हर्नमेंट वॉर्न आहे, ओके, वॉर्न आहे, दॅट कंजंक्शन लागतो. इफ दे परसिस्ट इन चेंजिंग हाय प्राइसेस द लायसन्स वुड बी कॅन्सल्ड. द लायसन्स वुड बी कॅन्सल्ड, वुड आहे समोर, वुड बी नंतर कॅन्सल्ड आहे, पण वुड महत्वाचा शब्द आहे. या ठिकाणी जर इथेही पास्ट टेन्स आहे, इथेही पास्ट दाखवतो, तर मग या ठिकाणी एकच वर्ब आहे परसिस्ट, चालू ठेवणे. परसिस्ट, तंबी दिली एखाद्याने आपल्याला असं करण्याची तर ते काम चालू ठेवणे, त्याला म्हटलं ते परसिस्ट, ठीक आहे ना. मग परसिस्ट या ठिकाणी परसिस्टच्या ऐवजी परसिस्टेड असं पाहिजे होतं, V2 पाहिजे होतं. का, कारण इथे V2 आहे ना, इथे पण पास्ट दाखवतो. मग जर दोन्ही शब्द V2 आहे, पास्ट टेन्सचे आहे, तर त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स चालते काय, नाही चालत. तिथे पण तुम्हाला ईडीच लिहावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी चूक आहे, इथे परसिस्टेड पाहिजे होतं, म्हणून बी चुकीचा आहे. मग तुमच्या आन्सर ऑप्शनमध्ये बी कुठे आहे तो बघायचा आणि ते टिक करायचं, समजलं. असं नाही करायचं की बा दोन उत्तर बरोबर, नाही, बी कुठे आहे ते बघायचं. नंतर आय वॉज सरप्राईज, मी सरप्राईज झालो, ओके, टू नो, आय वॉज सरप्राईज टू नो why had he turned down such a good offer of marriage. मी सरप्राईज झालो की त्यानं इतकी चांगली लग्नाची ऑफर का ठुकरावली. परत तोच नियम आला ना, WH वर्ड नंतर पहिलेच बघा, तो जर ओरिजिनल क्वेश्चन असेल तर WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब येणार आणि नंतर मग सब्जेक्ट आणि शेवटी काय येणार, अजून आहे काही गोष्टी शेवटी वर्ब वगैरे, नंतर मग तिकडे क्वेश्चन मार्क येणार. हा जर प्रश्न असेल तर मग मला सांगा इथे व्हाय आहे, पण तो प्रश्न आहे का, नाही, कारण क्वेश्चन मार्क नाही ना या वाक्यामध्ये, कुठेही क्वेश्चन मार्क नाही आहे. तो डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच केलेला आहे आणि म्हणून तो प्रश्न नाही आहे. म्हटलेला प्रश्न, डायरेक्ट स्पीच मध्ये म्हटलेला प्रश्न आपण आपल्या भाषेत मांडला, तो झाला इनडायरेक्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच मध्ये क्वेश्चन मार्क नसते, समजलं. आणि म्हणून इथे व्हाय जरी असेल पण क्वेश्चन मार्क नाही ना, म्हणजे तो प्रश्न नाही ना, नाही. मग जर तो प्रश्न नसेल आणि इनडायरेक्ट स्पीच असेल तर अशा वेळेस काय करायचं, WH वर्ड नंतर सब्जेक्ट पहिले घ्यायचा आणि मग हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि मग काही गोष्टी घ्यायच्या आणि शेवटी फक्त फुल स्टॉप द्यायचा, शेवटी फक्त फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क नाही, समजलं. आणि म्हणून त्या ठिकाणी या बी मध्ये चुकीचं आहे. मग तुमच्या 1 2 3 4 मध्ये बी कुठे आहे ते बघायचं, ठीक आहे. नंतर बघा, माय इन्स्ट्रक्टर टोल्ड मी, माझ्या इन्स्ट्रक्टरने मला सांगितलं, ओके, टोल्ड मी दॅट इफ आय इफ आय डू द लेसन रेग्युलरली
आय वूड सर्टनली ऑप्टेन गुड मार्क्स. जर मी रेग्युलर लेसन घेतले तर मला चांगले मार्क्स मिळेल. ठीक आहे. माय इन्स्ट्रक्टर टोल्ड मी, V2 आहे. इफ आय डू पाहिजे का डीड पाहिजे या ठिकाणी? डीड पाहिजे. का? कारण V2 आहे ना वाक्यात, म्हणून त्या समोर तिकडे डीड असलं पाहिजे, पास्ट असलं पाहिजे. ठीक आहे ना. प्रेझेंटचं कोणतंच नसलं पाहिजे, डज पण नाही. म्हणून तिथं बी मध्ये चूक आहे. ठीक आहे ना. मग तुमच्या 1 2 3 4 मध्ये बी कुठे आहे ते बघायचं आणि उत्तर क्लिक करायचं. नंतर बघा, दे डीड नॉट नो, त्यांना माहित नाही. दे डीड नॉट नो. ओके. व्हाय द ब्रदर्स वेअर फायटिंग विथ इच अदर. दे डीड नॉट नो इथपर्यंत बरोबर आहे. व्हाय हा प्रश्न आहे का? नाही. जर तो प्रश्न असेल तर WH वर्ड नंतर पहिले हेल्पिंग वर्ब येते आणि मग सब्जेक्ट येते आणि मग इथे क्वेश्चन मार्क येते. पण जर तो प्रश्न नसेल, तो जर समजा इनडायरेक्ट स्पीच असेल तर WH वर्ड नंतर सब्जेक्ट पहिले येते, मग हेल्पिंग वर्ब येते आणि शेवटी फक्त फुल स्टॉप येते. इथे ती बरोबर आहे. दे डिड नॉट नो, काहीही चूक नाहीये. दे डिड नॉट नो. व्हाय, व्हाय म्हणजे प्रश्न नाही आहे तो, म्हणजे तो इनडायरेक्ट सेंटेन्स आहे की इनडायरेक्ट सेंटेन्स, आणि म्हणून WH वर्ड. द टू ब्रदर्स, दोन भाऊ, सब्जेक्ट झाला. आणि मग आहे वेअर. वेअर म्हणजे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे की नाही आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आतापर्यंत कसे आले होते? WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब मग सब्जेक्ट, पण ते स्ट्रक्चर चुकीचं आहे. जर आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करत असू तर तुम्हाला WH वर्ड नंतर सब्जेक्ट पहिले घ्यायला लागेल, मग हेल्पिंग वर्ब. बघा, WH वर्ड मग आहे सब्जेक्ट, म्हणजे द टू ब्रदर्स झालं सब्जेक्ट, आणि मग काय आहे हेल्पिंग वर्ब म्हणजे वेअर. हे स्ट्रक्चर बरोबर आहे, म्हणजे इथे कुठेच चूक नाही आहे. म्हणून आन्सर ऑप्शन डी लिहायचं. मग तुमच्या 1 2 3 4 या ऑप्शन्समध्ये डी कुठे आहे बघायचं. इथं 4 उत्तर नाही लिहायचं बरोबर, ते हे पण विचारतात डी कुठे आहे. मग उत्तर नंबर 1 बरोबर आहे आपलं. ठीक आहे ना. आन्सर ऑप्शन्सवर लक्ष द्यायचं. ठीक आहे. म्हणजे इथे काही चूक नाही आहे. इथे आहे नो एरर. प्रत्येक ठिकाणी चूक पाहत नाही बसायची. ठीक आहे. कधी कधी नो एरर सुद्धा असते. नंतर बघा, माय फादर वॉन्टेड टू नो. वॉन्टेड टू नो म्हणजे प्रश्न आहे पुन्हा. माझ्या फादरला जाणून घ्यायचं होतं, म्हणजे प्रश्न आहे तो. त्यांनी मला विचारलं. माय फादर वॉन्टेड टू नो दॅट. wanted to know that wanted to know that I had done all the work assigned to me. ओके. प्रश्न आहे ना हा, wanted to know म्हणजे हा क्वेश्चन आहे. बरं, WH क्वेश्चन की व्हर्बल क्वेश्चन? व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन जर असेल म्हणजे हेल्पिंग वर्बने जर वाक्याची सुरुवात झाली असेल किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्बने जर वाक्याची सुरुवात झाली असेल, म्हणजे तो व्हर्बल क्वेश्चन जर असेल तर इफ किंवा वेदर याने या म्हणजे हा कंजंक्शन म्हणून येणार. ठीक आहे. दॅट नाही पाहिजे त्या ठिकाणी. असं वाक्य पाहिजे होतं, माय फादर वॉन्टेड टू नो इफ आय हॅड डन ऑल द असाइन टू मी. ठीक आहे ना. जे मला काम सांगितलं ते मी केलं की नाही, या जो इफ आहे ना, इफ किंवा वेदर, यांचा अर्थ काय होतो? कर्त्याने एखादं काम केलं की नाही. म्हणजे माय डॅड वॉन्टेड टू नो इफ आय हॅड डन. मी माझे बाबांना जाणून घ्यायचं होतं की मी ते काम केलं की नाही. ठीक आहे ना. जाऊ की नाही, खाऊ की नाही, पिऊ की नाही, असा सेन्स होतो त्या इफ किंवा वेदरचा. समजलं ना. आणि म्हणून इथे बी मध्ये चूक आहे. इथे दॅटच्या ऐवजी इफ पाहिजे किंवा वेदर पाहिजे. तुम्ही लिहून घ्या सगळं. हे सगळं लिहून टाकत चला एका बुकमध्ये आणि त्याचा अभ्यास करत चला. समजलं. आणि त्याच्यावर पर्याय नाही आहे. शी सेज माय कझन. ओके. शी सेज म्हणते ना, शी सेज कॉमा आहे, नंतर मग इथे सिंगल कॉमा. कधी कधी सिंगल कॉमाही असते, कधी कधी डबल कॉमा सुद्धा असते. शेवटी इथे फुल स्टॉप असते, इथे कॉमा सुरू होऊन जातो. ठीक आहे ना. इथे कॉमा आहे. शी सेज कॉमा आहे, बरोबर आहे. इथे कॉमा आहे, बरोबर आहे. शी सेज कॉमा आहे, कॉमा आहे. ओके. म्हणजे हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं नाही आहे, हे वाक्य आहे डायरेक्ट स्पीचचं. ठीक आहे ना. शी सेज माय कझन स्टडीड हार्ड इन ऑर्डर दॅट ही मे गेट गुड पोझिशन इन द प्रोजेक्ट.
माझा कझन खूप अभ्यास करतो, त्याला म्हणजे पर्पज दाखवलेला आहे ना, त्याला इन ऑर्डर दॅट, इथे इन ऑर्डर दॅट किंवा सो दॅट, तीनपैकी काही पण चालू शकते. एकतर दॅट पण चालते, सो दॅट पण चालते. म्हणजे मी जर म्हटलं असेल बघा, वी ईट दॅट वी मे लिव्ह, आपण जेवतो, हे पर्पज दाखवलं या ठिकाणी. का? आपण जगलो पाहिजे म्हणून, ठीक आहे ना. इथे ईट आहे, हा जो दॅट आहे की दॅटच्या ऐवजी सो दॅट किंवा तुम्ही असं इन ऑर्डर दॅट काहीही वापरू शकता, याला काही बंधन नाही आहे, ठीक आहे ना. वी ईट सो दॅट वी मे लिव्ह, वी ईट इन ऑर्डर दॅट वी मे लिव्ह किंवा वी ईट दॅट वी मे लिव्ह, तुम्ही काहीही वापरू शकता. हा झाला एक भाग, ठीक आहे ना. दुसरी गोष्ट, जर या ठिकाणी V1 आहे तर या ठिकाणी मे येणार, पण जर या ईटच्या ऐवजी 8 आलं म्हणजे V2 आलं असेल, वी एट आलं म्हणजे V2 आलं असेल, तर मग दॅट वी मेच्या ऐवजी काय येते, वी माइट लिव्ह. समजलं ना. इथे V1 तर समोर मे, इथे V2 तर समोर माइट. मग जर या असं असेल तर माय कझन स्टडीड दॅट, स्टडीड म्हणजे V2 आहे ना. माय कझन स्टडीज दॅट, माय कझन स्टडीड हार्ड, V2 आहे ना, सिंपल पास्ट टेन्स आहे ना. दॅट इन ऑर्डर दॅट ही मे गेट, इथे मे पाहिजे की माइट पाहिजे, मला सांगा बरं तुम्ही. इथे माइट पाहिजे ना. का बरं माइट पाहिजे? कारण समोर V2 आहे. या ठिकाणी जर स्टडीडच्या ऐवजी V1 किंवा V5 राहिलं असतं, म्हणजे स्टडी किंवा स्टडीज राहिलं असतं, तर समोर मे बरोबर होतं. पण इथे V2 आहे ना, सिंपल पास्ट टेन्स आहे ना, आणि म्हणून त्या ठिकाणी मेच्या ऐवजी माइट लावायचा आहे आपल्याला. हा नियम आहे, लक्षात ठेवा. नंतर द न्यूज रिपोर्टर आस्क्ड मी, ठीक आहे, प्रश्न आहे. हा प्रश्न दोन प्रकारचे असतात. कोणते? एक व्हर्बल क्वेश्चन, एक WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन मध्ये कंजंक्शन म्हणून आपण इफ किंवा वेदर लावतो, आणि WH क्वेश्चन मध्ये आपण कंजंक्शन म्हणून तो सेम WH वर्ड लावतो. जो WH वर्ड क्वेश्चन मध्ये वापरलेला आहे तोच घेतो आपण आणि त्याला ॲज अ कंजंक्शन यूज करतो. किंवा जर व्हर्बल क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदरने, म्हणजे वेदर आपण कंजंक्शन वापरतो, ठीक आहे ना. इथे आस्क म्हटलं म्हणजे क्वेश्चन तर आहेच, ठीक आहे ना. म्हणजे दॅट लागणारच नाही कंजंक्शन, समजून घ्या. इथे एकतर इफ किंवा वेदर लागेल किंवा मग WH वर्ड लागेल. मग द न्यूज रिपोर्टर आस्क्ड मी, दॅट पाहिजे काय? दॅट नाही पाहिजे. कारण साधं वाक्य असेल, असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर कंजंक्शन म्हणून दॅट लागतो. पण इथं तर प्रश्न आहे, त्यानं मला विचारलं ना, प्रश्न विचारला. मग एकतर कंजंक्शन इफ किंवा वेदर लागेल किंवा मग WH वर्ड लागेल. मग इथे WH वर्ड लावलेला आहे ऑलरेडी. व्हेअर द ऍक्सिडेंट हॅड टेकन प्लेस अँड हाऊ मेनी पर्सन्स वेअर इंज्युर्ड, हे तर बरोबरच आहे ना. म्हणजेच काय, मला सांगा बघा मित्रांनो, इथे WH वर्ड लावलेला आहे कंजंक्शन म्हणून, हा आहे कंजंक्शन. मग परत कंजंक्शनच्या सोबत दॅट काय पाहिजेच नाही. कंजंक्शन तोच आहे, वेअर WH वर्ड, आणि म्हणून या ठिकाणी दॅट नाही पाहिजे, याला रिमूव्ह करून टाका. हा एच बरोबर आहे. मग तुमच्या 1 2 3 4 मध्ये ए बघा कुठं आहे, जिथे ए असेल ते उत्तर करेक्ट. हे सगळं लिहून टाकत चला. जे मी तुम्हाला सांगतो हे सर्व एका तुमच्या नोटबुकवर उतरवा. ही वॉज डिटरमाइंड टू पार्टिसिपेट इन द कार रेस इवन दो ही न्यू दॅट ही विल नॉट. हा इथेच आहे बघा, इथे V2 आहे, डिटरमाइंड आहे, ओके. इथे न्यू म्हणजे V2 आहे. मग दोन जर V2 आले असेल किंवा V2चं वाक्य आहे ते, तर समोर तुम्हाला विल पाहिजे का वूड पाहिजे? वूड पाहिजे होतं. सोपं असते. जर समजा समोर इथे V1 किंवा V5 म्हणजे प्रेझेंट टेन्स आलं असेल तर तुम्हाला समोर मे लावता येते, कॅन लावता येते, विल लावता येते. पण जर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स असेल म्हणजे V2चा वापर केला असेल आपण, तर मग या ठिकाणी मेच्या ऐवजी माइट येतो, कॅनच्या ऐवजी कुड येते, विलच्या ऐवजी
वूड येते, विल किंवा शॉलच्या ऐवजी वूड येते. समजलं का? हे लिहून टाकत चला सगळं. द ट्रॅव्हलर आस्क मी. ठीक आहे, ट्रॅव्हलर पहा पण प्रश्नच आहे, हा क्वेश्चन आहे. म्हणजे या ठिकाणी एकतर इफ येणार किंवा वेदर येणार कंजंक्शन किंवा मग WH वर्ड येणार. ठीक आहे. द ट्रॅव्हलर, दॅट नाही पाहिजे. द ट्रॅव्हलर आस्क मी. हो ठीक आहे, दॅट आहे नाही. द ट्रॅव्हलर आस्क मी प्रश्न आहे म्हणून इफ लागला. बरोबर आहे. इफ आस्क हा V2 आहे म्हणून इथं कुड घेतला. कुड घेतला आहे की नाही? बघा इथे V2 आहे म्हणून कुड घेतला आपण, कॅन नाही घेता येत. कुड टेल मी द वे टू द नियरेस्ट रेल्वे स्टेशन. इथं चूकच नाही आहे. बरोबर आहे. नो एरर. वाक्यात चूक नाही आहे. वाक्यात चूक नाही आहे. उत्तर आहे डी. आणि मग तुमच्या 1 2 3 4 किंवा ABCD मध्ये कोणकोणते वाक्य, हा जो डी आहे कॉमन एरर, तो कुठे आहे बघा. मोहन सेड दॅट ही वॉज गोइंग टू द लायब्ररी. मोहन सेड दॅट ही वॉज. ओके, सेड आहे म्हणून वॉज आलं. सेड आहे ना, V2 आहे ना, म्हणून इथे पास्ट टेन्स आला. बरोबर आहे. मोहन सेड दॅट ही वॉज गोइंग टू द लायब्ररी. ओके. अँड वॉन्टेड टू नो दॅट आय कुड अकंपनी हिम. प्रश्न आहे ना, प्रश्न आहे ना. जर प्रश्न असेल तर दॅट कंजंक्शन लागत नाही. इफ किंवा वेदर लागते किंवा मग WH वर्ड लागते. तर WH वर्ड आहेच नाही. आणि म्हणून या ठिकाणी मोहन सेड दॅट ही वॉज गोइंग टू द लायब्ररी अँड वॉन्टेड टू नो. मोहन लायब्ररीत जात होता आणि त्याला पाहिजे होतो की बाबा मी सोबत जाऊ की नाही. इफचा अर्थ काय होतो? जाऊ की नाही. जर इफ म्हणजे जर कंजंक्शन असेल या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो? जाऊ की नाही, करू की नाही, येतो की नाही असा अर्थ. म्हणजेच मोहन सेड दॅट ही वॉज गोइंग टू द लायब्ररी अँड वॉन्टेड टू नो इफ आय कुड अकंपनी हिम. म्हणजेच या ठिकाणी दॅट नाही पाहिजे, इफ पाहिजे. समजून घ्या, लक्ष ठेवा, एक एक गोष्ट लक्ष ठेवा. आणि ह्याच पद्धतीनं पेपरला प्रश्न येणार आहे. ठीक आहे ना. चलो. द यंगेस्ट प्रिन्सेस टूक हर फादर्स हँड इन हर्स and simply said that she loves her more than salt. Okay. The youngest princess took म्हणजे V2 her father's hand, बाबाचा हात घेतला, and hers आणि तिचा हात घेतला. simply said that V2 आहे. loves पाहिजे का मग तिकडे असं लव ईडी लागेल, पास्ट लागेल ना, पास्ट लागेल. लव हा जो लव आहे किंवा लव्ज आहे हा V1 हा V5, दोन्ही प्रेझेंट टेन्स आहे. तिथे V2 पाहिजे, लव्ड पाहिजे, तेव्हा वाक्य ते बरोबर होईल. समजलं? म्हणून सी मध्ये चूक आहे. द टीचर बिईंग व्हेरी अँग्री. द टीचर बिईंग व्हेरी अँग्री विथ द प्युपिल. प्युपिल म्हणजे काय होते? शाळकरी मुलं. स्टुडंट म्हणजे कॉलेजची मुलं. प्युपिल म्हणजे शाळकरी मुलं. The teacher being very angry with the pupils asked them why. The teacher being very angry with the pupils asked them why. आहे वाक्यात WH वर्ड. why काय पाहिजे? why नंतर हॅट पाहिजे काय? नाही. तो प्रश्न असेल तर WH वर्ड आणि मग हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट, मग क्वेश्चन मार्क पाहिजे. पण जर तो इनडायरेक्ट स्पीच असेल तर मग WH वर्ड नंतर पहिले सब्जेक्ट येते आणि मग हेल्पिंग वर्ब येते, मग शेवटी फुल स्टॉप येते. आहे की नाही? म्हणजेच काय? वाय दे, वाय सब्जेक्ट, दे हेल्पिंग वर्ब हॅड आणि शेवटी फुल स्टॉप. द टीचर बिईंग व्हेरी अँग्री विथ द प्युपिल्स asked them why they had, past tense आहे ना, इथे past perfect tense पण आहे. why they had made a noise like this. एका ठिकाणी चूक आहे. इथे कुठेच चूक नाही आहे वाक्यात. फक्त इथे धिसच्या ऐवजी दॅट पाहिजे होतं. जसं आपण पहिले टुमॉरोच्या ऐवजी द नेक्स्ट डे म्हटलं तसंच काही शब्द बदलणारे असतात, त्यामध्ये ते आहे. धिसच्या ऐवजी दॅट पाहिजे. समजलं ना? सी मध्ये चूक आहे. या लाईक पर्यंत वाक्यात चूक नाही आहे, वाक्य बरोबरच आहे. तिथं होतं धिसच्या ऐवजी दॅट पाहिजे होतं. कारण धिस तो ऍक्ट म्हणजे
डायरेक्ट मध्ये म्हणणार, इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट येतो, ठीक आहे ना. नंतर शी रिक्वेस्टेड हर कंपेनियन. कंपेनियन म्हणजे काय होते, मित्र, सोबती, मित्र किंवा सोबती म्हणजे काय होते, कंपेनियन, ठीक आहे ना, आपल्याला कंपनी देणारा. शी रिक्वेस्टेड हर कंपेनियन्स, ओके, टू वेट फॉर हर अंटिल शी कम्स. इथे जर रिक्वेस्टेड म्हणजे V2 आहे तर कम्स पाहिजे का केम पाहिजे, केम पाहिजे होतं ना, कारण तो पास्ट टेन्स दाखवत आहे ना आपल्याला. इथे V2 आहे, पास्टचं वाक्य आहे ते, म्हणून केम पाहिजे, कम्स नाही पाहिजे. अवर टीचर सेड अस दॅट वी शुड नॉट लिव्ह बियॉन्ड अवर मीन्स. हे जे आहे ना, बियॉन्ड अवर मीन्सचा अर्थ काय होतो, लिव्ह बियॉन्ड अवर लिव्स, अवकातीच्या बाहेर नका राहू. आमदनी 98 जर असेल तर खर्च रुपया नका करू, आमदनीच्या आत राहा, आपल्या अंथरुणात पाय पसरेल असंच राहा, पायाच्या बाहेर अंथरुण म्हणजे अंथरुणाच्या बाहेर पाय पसरू नका, ठीक आहे ना, जेवढं अंथरुणात तेवढं पाय पसरा. आवर टीचर सेड अस, आमचे टीचर आम्हाला सांगितलं, दॅट वी शुड नॉट लिव्ह बियॉन्ड अवर मीन्स इफ वी डोंट वॉन्ट टू इन्व्हाइट मिझरी. इफ यू डोंट वॉन्ट टू, इथे इफ यू डोंट वॉन्ट टू बियॉन्ड अवर मीन्स, इफ यू डोंट वॉन्ट टू, हा सल्ला आहे ना, हा सल्ला आहे, त्रिकाळ बाधित सत्य आहे, सल्ला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला डोंटच्या ऐवजी डिंट करता येणार नाही. आवर टीचर सेड टू अस दॅट वी शुड नॉट लिव्ह बियॉन्ड अवर मीन्स. आपण आपल्या अवकातीच्या बाहेर नाही राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. लोकांना काही दाखवून फायदा नाही, लोकांना भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहे, ठीक आहे ना, म्हणून लोकांना दाखवू नका. Our teacher said to us that we should not live beyond our means if we don't want to invite misery. मिझरी म्हणजे काय होते, शाप किंवा दुर्दैव, दुःख, ठीक आहे ना, या पद्धतीचं. जर दुःखाला आमंत्रण द्यायचं नसेल तर आपल्या अवकातीत राहा, आपलं पांघरून पाहून पाय पसरा, ठीक आहे ना. आणि शिकवण आहे, त्रिकाळ सत्य आहे, म्हणून डोंटचं डिडंट करू नका. ते वाक्यच बरोबर आहे, हे वाक्यच इथे नो एरर आहे, नो एरर, काहीही वाक्यात चूक नाही, ठीक आहे ना. द फादर फॉरबेड, फॉरबेड म्हणजे काय होते, मनाई करणे, मनाई करणे, हा V2 आहे. हा, द फादर फॉरबेड हिज सन, बाबाने त्याच्या मुलाला मनाई केली, कशासाठी, टू वॉक, बरोबर आहे, टू नंतर V1 येते, टू वॉक इन द सन अँड प्ले, प्ले बरोबरच आहे, कारण टू नंतर V1च येते, प्ले बरोबर आहे. म्हणजे उन्हात खेळू नको, चालू नको अशी मनाई केली. प्ले विथ हिज फ्रेंड्स ऑन द रोड, वाक्य बरोबर आहे, इथे पण काहीही चूक नाही, नो एरर. एकदा परत पहा, द फादर फॉरबेड हिज सन टू वॉक, इथं टू नंतर V1च येते, टू वॉक इन द सन अँड प्ले विथ हिज फ्रेंड्स ऑन द ग्राउंड, बरोबर आहे, ठीक आहे ना, नो एरर. ते डी बरोबर आहे, नो एरर. तुमचे जे ऑप्शन्स असतात ना असे, तर डी पाहायचं कुठे आहे. When the mother saw the bull, a bull, ओके, जेव्हा आईने बुल बघितला, V2, saw, towards the children, मुलांकडे येताना एक बैल बघितला. she cried, ती ओरडली, she cried out, ती ओरडून उठली. and इथे ask पाहिजे, इथे asked ed पाहिजे होतं, and ask them to run away. ती ओरडली की पळा पळा दूर जा. आईने जेव्हा बैल बघितला मुलांकडे येणारा तेव्हा ती ओरडली, पळा पळा दूर जा. तर इथे आस्क नाही पाहिजे, फक्त आस्क ईडी पाहिजे होता, ठीक आहे ना. उत्तर म्हणजे ते सी करेक्ट आहे, म्हणजे इनकरेक्ट म्हणजे आता करेक्ट. द टीचर सेड टू द स्टुडंट्स, ओके, द टीचर सेड टू द स्टुडंट्स दॅट द व्हेजिटेरियन इज अ पर्सन हू नेव्हर इट्स मीट. हे पण एक शिकवण आहे, हे पण एक त्रिकाळ सत्य आहे, यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. ईट आहे तर इटच ठेवायचा, इट्सच ठेवायचा, याला असा एटी असं हे करायचा नाही, याला असं V2 नाही करायचा. इथे प्रेझेंटच बरोबर आहे, कारण ती शिकवण आहे ना, शिकवण म्हटल्यापेक्षा ते त्रिकाळ सत्य आहे. म्हणजे व्हेजिटेरियन इज अ पर्सन हू नेव्हर इट्स मीट, म्हणजे व्हेजिटेरियन शाकाहारी असा माणूस आहे जो मांस खात नाही. मग त्याला काही बदलतं काय, त्याला टेन्स बदलायचं नाही. युनिव्हर्सल ट्रूथ मधलं टेन्स बदलत नसते, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा. इन वन ऑफ हिज फेमस सोनेट,
सोनेट याला आपण सुनीत सुद्धा म्हणतो. 14 वाक्यांची एक कविता असते, कवितेचा एक प्रकार आहे तो सोनेट, ठीक आहे ना. तर इन वन ऑफ हिज फेमस सोनेट्स, वन ऑफ ची रचना आहे म्हणून शेवटी येणारा सब्जेक्ट हा प्लुरल आहे, बरोबर आहे. मिल्टन सेज, ओके, मिल्टन सेज दॅट ओके, हा पाहता दॅट नाही पाहिजे. का बरं नाही पाहिजे? कारण हे वाक्य कसं आहे, कॉमा आणि असं वाक्य आहे. म्हणजे जर ते वाक्य डायरेक्ट स्पीच मधलेलं असेल तर तिथं दॅट कंजंक्शन पाहिजेच नाही, तो पाहिजे इनडायरेक्ट करताना, ठीक आहे ना. म्हणून तिथे बी चुकीचं आहे. मित्रांनो, ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा. त्यामध्ये कोर्स आहे ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स, तो तुमच्या कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, नगर परिषद आणि सगळ्या एक्झाम्सला उपयोगी आहे. ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स जो सेमी ॲडव्हान्स म्हणजे प्री ॲडव्हान्स इंग्लिश आहे तो TCS आणि IBPS आणि गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी आहे. इतर काही गोष्टी तुम्हाला लागल्या मला बिनधास्त मॅसेज टाका. काही वाटलं, काही समजलं नाही तर कमेंटला लिहा किंवा तुम्ही मला टेलिग्रामवर पण सुद्धा मॅसेज करू शकता. ABC एज्युकेशन ॲप नावाचा एक चॅनल आहे टेलिग्रामवर, जॉईन करा. तिथे तुम्हाला भरपूर मटेरियल मिळेल. या चॅनलसोबत सुद्धा जोडून राहा आणि ज्यांना कोर्स करायचा असेल त्यांनी ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून कोर्स करू शकता, ठीक आहे ना. आणि इंग्लिशशिवाय पर्याय नाही, इंग्लिशशिवाय कोणताही पेपर निघणार नाही, हे लक्षात ठेवा. थँक्यू.